आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416416. कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांवर अंकुश ठेवण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केलेल्या कारवाईत एका सराईत महिला चोरट्याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून चोरीतील सोन्याचे दागिने व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. या कारवाईमुळे मिरज बसस्थानक परिसरातील चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या आदेशानुसार व पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक चोरीचे गुन्हे करणाऱ्या संशयितांचा शोध घेत होते. दरम्यान पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर लवटे, अनिल कोळेकर आणि नागेश खरात यांना गोपनीय माहिती मिळाली की एक संशयित महिला सांगली एसटी स्टँडच्या मागील दुसऱ्या गल्लीत फिरत आहे. माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा रचून संबंधित परिसरात निगराणी केली. यावेळी एका महिलेवर संशय आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशांदार यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस अंमलदार सपना गराडे व प्रतीक्षा गुरव यांच्या मदतीने तिला ताब्यात घेण्यात आले. चौकशी दरम्यान तिने आपले नाव मोनिशा मनी गंडन, वय 28, राहणार बाबूनगर, जोलारपेठ, तालुका वेल्लोर, जिल्हा वेल्लोर, तामिळनाडू असे सांगितले. तिच्या पर्सची झडती घेतली असता सोन्याचे दागिने, रोख रक्कम आढळून आली. याबाबत विचारणा केली असता मार्च महिन्यात मिरज बस स्थानकावर एका महिला प्रवाशाच्या पर्समधून गर्दीचा फायदा घेत चोरी केल्याची कबुली तिने दिली. यानंतर महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या अभिलेखांची पडताळणी केली असता संबंधित चोरीचा गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी महिला व जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोनिशा मणिगंडन ही सराईत गुन्हेगार असून तिच्या विरोधात यापूर्वी तामिळनाडू, कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यामध्ये चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे करत आहेत. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.